हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे आणि फडणवीसांमध्ये रात्री उशिरा अज्ञातस्थळी भेट। सूत्रांची माहिती, मनसेच्या माहितीमधल्या सहभागाबाबत चर्चा झाल्याची शक्यता। राज ठाकरेंची आज मनसे नेत्यांसोबत बैठक। अमित शहांच्या भेटीबाबत राज ठाकरे मनसे नेत्यांसोबत चर्चा करणार। शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी दिल्लीमध्ये भाजप हायकमांडकडे सादर। यादीमध्ये 13 उमेदवारांचा समावेश। भाजप हायकमांडसोबत चर्चा करून उमेदवार निश्चित केले जाणार। सूत्रांची माहिती, आम्ही सर्वजण शिवसेनेचा राजीनामा देण्याच्या मानसिकतेमध्ये। विजय शिवतारेंचं मोठं विधान, शिवतारे आज भूमिका जाहीर करणार। आम्ही ह्या आरेला कार्य करू शकतो, मात्र माहितीचं वातावरण खराब करायचं नाही। विजय शिवतारेंच्या भूमिकेवर अजित पवारांचं वक्तव्य। अजित पवार गटाची आज मुंबईमध्ये बैठक। बारामती लोकसभेच्या माहितीमधल्या वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार। बच्चू कडूंची आज प्रहारच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक। अमरावतीमध्ये बच्चू कडू प्रहारचा उमेदवार देण्याची शक्यता। प्रहारची भूमिका आज स्पष्ट होणार। अमरावती लोकसभा भाजप लढवणार। जो उमेदवार असेल तो भाजपच्या कमळ चिन्हावरच लढेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून स्पष्ट। तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी। वसंत मोरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत। पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यावर वसंत मोरे ठाम। उद्धव ठाकरे आज सांगली आणि कोल्हापूरच्या दौऱ्यावर। ठाकरे कोल्हापुरात शाहू महाराजांची भेट घेणार। संध्याकाळी 6 वाजता मिरजमध्ये ठाकरेंची जाहीर सभा। महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेवर मोठा ट्विस्ट। काँग्रेसच्या यादीमध्ये सांगलीतून विशाल पाटलांचं नाव। सूत्रांची माहिती, तर ठाकरेंकडून चंद्रहार पाटलांना उमेदवारी। काँग्रेसचे 15 जागांवरील उमेदवार निश्चित। 3 जागांवर अजून चर्चा सुरू। आज किंवा उद्या मवियाचा जागावाटपाचा फॉर्म्युला सांगू। नाना पटोलेंची माहिती, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले लोकसभा लढणार। भंडारा गोंदियातून नाना पटोलेंना लोकसभेचं तिकीट। TV9 मराठीला सूत्रांची माहिती। महाविकास आघाडीमध्ये नाशिकच्या जागेवरून वाद सुरूच। शरद पवारांच्या निवासस्थानी नाशिकच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। नाशिकच्या जागेचा तिढा सुटण्याची शक्यता। शरद पवार, उद्धव ठाकरे, पटोलेंच्या उपस्थितीमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक। जागावाटपावर अंतिम निर्णय होणार। खासदार उदयनराजे भोसले अमित शहांना भेटण्याची शक्यता। सातारा लोकसभेच्या जागेवर भेटीमध्ये चर्चा होण्याचा अंदाज। परभणीसह हिंगोली, नांदेडमध्ये भूकंप। 4.2 रिश्टर स्केल क्षमतेचे भूकंपाचे धक्के। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।